नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जर पाहिलं तर एशियन मार्केटमध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी दिसत आहे. SGX निफ्टी जे आहे ते 13,590ला ट्रेड होत आहे. 56 पॉईंटनं वरती SGX निफ्टी जे सध्या ट्रेड होत आहे. त्याप्रमाणे आपलं मार्केटसुद्धा आज पॉझिटिव्ह ओपन होण्याची शक्यता आहे. आपण जर पाहिलं तर एशियन मार्केट सगळं ग्रीन दिसत आहे सध्या आपल्याला, त्यामुळे आज मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारचा जर विचार केला तर युरोपियन मार्केट आणि US जे मार्केट होते ते डाऊन राहिलेलं होतं, त्यामुळे आज मार्केटमध्ये थोडीशी व्होलॅटिलिटी राहण्याची शक्यता वाटत आहे मला. शुक्रवारचा जर विचार केला तर निफ्टी जे आहे ती 35 पॉईंट्सनं वरती क्लोज झालेली आहे. सेन्सेक्स आणि बँक निफ्टी जे आहे ते अराउंड 0.25 to 0.3% वरती क्लोज झालेले आहेत. शुक्रवारच्या सेशनमध्ये जर आपण पाहिलं तर टॉप गेनर्समध्ये ONGC, NTPC, गेल, कोल इंडिया आणि टाटा स्टील हे ज्या सगळ्या PSU कंपन्या होत्या हे आपल्याला जबरदस्त तेजीमध्ये दिसलेल्या आहेत. 5.5% ONGC वरती राहिलेला होता. NTPC पण अराउंड 5.5%च्या आसपास वरती होता. गेल 4.5 ते 5%च्या आसपास वरती होता. टॉप लूजर जर पाहिले तर त्यामध्ये डिव्हिस लॅब, ॲक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, अडानी पोर्ट्स आणि सिप्ला हे टॉप लूजर्स राहिले होते शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. कमोडिटीचा जर विचार केला तर गोल्ड आणि सिल्वर जे आहे ते परत आपल्याला थोडंसं तेजीमध्ये दिसत आहे. गोल्ड सध्या 49,290ला ट्रेड होत आहे आणि सिल्वर आहे ते 63,600ला ट्रेड होताना दिसत आहे. नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल आहे जे आहेत हे शुक्रवारच्या सेशनमध्ये डाऊन राहिलेले होते. आता आपण निफ्टीचे की सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय आहेत ते पाहूया. जसं मी तुम्हाला सांगितलं, शुक्रवार जी आहे ती निफ्टी 50 पॉईंट्सनं वरती क्लोज झालेली आहे. 13,513ला निफ्टी शुक्रवारी क्लोज झालेली आहे. त्याचे पहिला रेजिस्टन्स जर पाहिला तर पहिला रेजिस्टन्स आपल्याला 13,594ला दिसत आहे. त्याच्यानंतर 13,675 आणि त्याच्यानंतर 13,770चा रेजिस्टन्स आपल्याला दिसत आहे. खालचे सपोर्ट जर पाहिले तर 13,418चा पहिला सपोर्ट आहे. त्याच्यानंतर 13,322 आणि 13,241चा आपल्याला सपोर्ट दिसत आहे. आज निफ्टी ओपन होतानाच 13,600च्या आसपास ओपन होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही या लेवल्स नोट डाऊन करू शकता. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी शुक्रवारी 94 पॉईंट्सनं वरती क्लोज झालेली होती आणि त्याचे की रेजिस्टन्स जर आपण पाहिले तर 30,834चा पहिला रेजिस्टन्स दिसतोय. त्याच्यानंतर 31,065, त्याच्यानंतर 31,300चा आपल्याला रेजिस्टन्स दिसत आहे. तर त्याचे सपोर्ट जर पाहिजे झाले तर 30,351चा सपोर्ट आहे पहिला. त्याच्यानंतर 30,098 आणि 29,868चा आपल्याला सपोर्ट दिसत आहे. आपण FIIचा जर विचार केला तर शुक्रवारी परत FIIने बाईंग केलेली दिसत आहे आपल्याला. शुक्रवारी FIIने 4,195 करोडची बाईंग केलेली आहे आणि मंथ टिल डेट डिसेंबर महिन्यामध्ये त्यांची 26,927 करोडची बाईंग आपल्याला दिसत आहे. DIIचा विचार केला तर DIIने शुक्रवारी 2,359 करोडची सेलिंग केलेली आहे आणि मंथ टिल डेट 18,625 करोडची आपल्याला सेलिंग झालेली दिसत आहे DII कडून. आजची गुड न्यूज जर पाहिली तर आपल्याला आज बर्जर किंगचा जो IPO आहे त्याची लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. मी काही बर्जर किंगच्या IPOसाठी अप्लाय केलं नव्हतं. जर तुम्ही कोणी अप्लाय केलं असेल तर तुम्ही आज बर्जर किंगच्या IPOमध्ये बंपर लिस्टिंग पाहू शकता. नॉट सो गुड न्यूजमध्ये करोना इन्फेक्टेड पर्सन जे आहेत ते 7,19,00,000 झालेले आहेत. अनफॉर्च्युनेट डेथ जे आहेत ते 16 लाखच्या आसपास गेलेले आहेत आणि इंडियामध्ये 98.6 लाख लोक जे आहेत करोना इन्फेक्टेड झालेले आहेत. इंडियामध्ये त्याच्या डेथ जर पाहिल्या तर 1,43,000 लोकांनी आपला जीव गमावलेला आहे करोनामुळे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला मागच्या बऱ्याच दिवसापासून सांगतोय, मार्केट हे सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक राहण्याची गरज आहे. तुम्ही आता लमसम इन्व्हेस्टमेंट करू नका. स्टॉक स्पेसिफिक राहण्याची गरज आहे. आणि तुम्ही जर कोणत्या चुकीच्या ट्रेडमध्ये अडकलेला असाल तर तुम्ही आता मार्केट जे ऑल टाईम हायला आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्ही यामधून बाहेर पडण्याचा विचार करू शकता.
आणि स्विंग ट्रेड जर घेतली असेल तर तुम्ही रेग्युलरली प्रॉफिट बुकिंग करायला हरकत नाही. तुम्ही जर लॉंग टर्म कोणते ट्रेड घेतले असतील तर तो लॉंग टर्ममध्ये तुम्ही लॉंग टर्मचा पोर्टफोलिओ तुम्ही तुमचा विकण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतंय. ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमचा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.